नमस्कार मित्रांनो, जय शिवराज, जय शंभराजे, जय जाव, जय हिंद. तर मित्रांनो, आज आपण जितकर सरांच्या घरी आलो होतो. तर जितकर सर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत. तर आज आपण सरांची भेट का घेतोय तर गौ सन्मान. तर गौ सन्मान म्हणजे आपल्या गायीला राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून त्यांनी आज संकल्पना केलेली आहे. तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर जितकर सर, आपण गौ सन्मानसाठी म्हणजे काय कार्य करताय तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला आणि आपल्या फॅमिलीला दोन शब्दामध्ये सांगा. गोसन्मान आवाहन अभियान यामार्फत गोमाताला राष्ट्रीय गोमाता प्रसारित करावं केंद्र शासनानं. केंद्र शासनाचा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात विविध प्रकारे गोमातेसाठी वेगवेगळे नियम निघण्याची काही गरज नाही. महाराष्ट्र शासनाने राज्यमाता दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं सुद्धा आम्ही सर्व गोभक्त आभारी आहोत. याचप्रमाणे केंद्र शासनाने सुद्धा गो सन्मान करून गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा देऊन सन्मान द्यावा. करोडो लोकांची जी भावना आहे गोमातेविषयी, थोडक्यात गाईला जर गोमाता दर्जा दिला गेला तर गाईची कत्तल होणं थांबलं जाईल. त्यामुळे गाईचं दूध आहे ते ज्यावेळेस लहान मूल जन्माला येतं आणि आईला दूध नसेल किंवा आईचे काही प्रॉब्लेम झाले तर ते गाईचं दूध सुद्धा त्या लहान बाळाला चालू शकतं. म्हणजे जन्म देणाऱ्या आई इतकंच ती गाई आपल्या सर्वावरती प्रेम करते ह्यातून सिद्ध होत आहे. गाईचं गोमूत्र, शेण हे तर आज भूमी बंजर होत चाललेली आहे. केमिकलचे सगळा छिडकाव चालू आहे आणि विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. तर ते आजार होऊ नयेत ह्यासाठी नैसर्गिक शेतीकडे आपण सर्वजणच, शासकीय यंत्रणा सुद्धा त्यावरती काम चालू आहे. तर याप्रमाणे जर जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर गाईचं गोमूत्र, शेण, स्लरी त्यापासून जर तयार करून शेतामध्ये वापरलं गेलं तरी सुद्धा जमीन सुपीक होऊ शकते हे आपल्याला सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. याचबरोबर गाईच्या गोमूत्रापासून, तुपापासून, ताकापासून, दह्यापासून जे पंचगव्य आहे त्या पंचगव्यापासून विविध प्रकारचे आजार बरे केले जातात आणि ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपणास हे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे गोमातेला आपण जर राष्ट्रमाता प्रसारित केलं तर पूर्ण भारतवर्षामध्ये एक आनंदाचा जल्लोष साजरा होईल. आज शेतकरी वर्ग सुद्धा विविध प्रकारच्या व्याधीनं त्रस्त आहे, विविध प्रकारच्या वैचारिक मानसिक दृष्टिकोनातून त्रस्त आहे. त्याचं कारणच मूळ असं आहे की जी गाई आणि नंदी बैल जो दारात होता तो हद्दपार झालेला आहे. आपण एखाद्या मंदिरात गेलो तर पहिलं महादेवाच्या मंदिरात गेलो तर नंदीचं दर्शन करतो, त्यानंतर दत्त दिगंबराच्या दर्शनाला गेलो तर गाईचं दर्शन करतो. त्याप्रमाणे प्रत्येक भगवंतापाशी गाय आहे. श्रीकृष्णापाशी गेलं तर तो इतिहास पाहिला तर गाय आहे. नवनाथाची माहिती घेतली तर त्या पोथीमध्ये सुद्धा गायीचा उल्लेख येतोय. तर सगळ्या भगवंतापाशी गाय आहे आणि ती गाय जिवंत राहावी असं वाटत असेल तर आपण सर्वांनी गोसन्मान आव्हान अभियानामध्ये सामील होऊन जे आपण काय करायचंय, आटपाडी तालुक्यामध्ये आपण सर्वसाधारण 11,000 जे गोभक्त आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यामध्ये पत्रकार आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्यानंतर राजकीय सामाजिक कार्य करणारे, त्याचबरोबर सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्या सर्वांच्या एकत्रित सह्या घेऊन आपण येत्या 27 एप्रिल 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपण हे निवेदन माननीय राष्ट्रपती साहेब, त्यानंतर प्रधानमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपण हे निवेदन देत आहोत. हे निवेदन दिल्यानंतर करोडो ज्यावेळेस लोक म्हणतील गोमातेला राष्ट्रमाता दर्जा द्यावा त्यावेळेस केंद्र शासनातून जाहीर होईल की गाईला गोमाता
म्हणावं लागेल. ह्याप्रमाणे आपण एक मोहीम अभियान हाती घेतलेलं आहे. यामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त सह्यांचं निवेदन आणि जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून येणाऱ्या 27 तारखेला तहसीलदार आटपाडी यांना निवेदन देण्यासाठी यावं ही आपणास विनंती करतो. तर जय गोमाता. जय गोमाता. तर मित्रांनो, गोमाता सन्मान खूप सुंदर हा उपक्रम आहे, अभियान आहे. तर मी येतोय येत्या 27 तारखेला आटपाडीमध्ये, तर तुम्ही पण या. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराजे, जय गोमाता.